जीवन किती क्षणभंगुर आहे नाही का? आज सकाळी घरातून निघालेला व्यक्ती सुखरूपपणे घरी येईल असं काही सांगता येत नाही. किती फास्ट गतीनं आपले आयुष्य पुढे जायला लागले आहे सर्वांचंच. मग याच्यातून हेच आपल्याला घेण्यासारखं आहे की जो आहे तो क्षण आपला, वर्तमान काळच आपला आहे. हे हेवे दावे, जो स्ट्रेस, इकडचा आपण ताणतणाव घेतो, खूप अपेक्षांचं ओझं घेतोय आणि देतोय सुद्धा. आणि ह्याच्यामुळेच जो प्रेझेंटमधला जो आपला आनंद आहे तो मात्र कुठंतरी आपण गमावत असतोय. जी कालची घटना घडली आपल्या पूर्ण महाराष्ट्रानं पाहतो, सगळ्यांनाच धक्का देणारी ही घटना. आपले लाडके नेते अजितदादा पवार आणि त्यांच्याबरोबर एक 4 असे हरवणारी जे व्यक्तिमत्व होते, अचानक अगदी आपल्या कामावरती रुजू असतानाच त्याचं नव्हतं झालं. आणि ह्या घटना जेव्हा घडत असतात ना, तेव्हा बरंच काही आपल्याला सांगून जातात, शिकवून जातात. पण जर आपण मागे राहिलोय तर ह्या घटने या आणि अशा असंख्य घटना, त्याच्यातून आपण ह्याच्यातून एक शिकवण घेऊ शकतो की आपण नेहमी आनंदी राहू आणि इतरांनाही आनंद देत राहू. त्या आयुष्याची जी किंमत आहे ना, तर ती आपल्या हाती नाहीच आहे. आयुष्याचा जो शेवट आहे तो आपल्या हाती नाहीच आहे. त्याच्यात फक्त एवढंच आहे की जी देवाणघेवाण आहे, सकारात्मकतेची देवाणघेवाण, की चांगला विचार करू, इतरांना चांगलं देण्याचा प्रयत्न करू, आपले जे शरीर आहे त्याचं चांगलं जोपासना करू. म्हणजे जे काही, कारण जे आपल्या हाती नाही आहे तर तोपर्यंत का असे ना, मग कशाला इतका ताणतणाव आणि स्ट्रेस घेऊन आपल्या आयुष्याचा हा अनमोल वेळ आपण वाया घालवायचा. आपली काळजी घ्यावी आणि आपल्या प्रियजनांचीही काळजी घ्यावी आणि सतत प्रसन्न राहावे. हे एवढंच मला म्हणजे माझ्या ह्या मेसेजमधून आपल्याला सांगायचं. धन्यवाद.